देशभर गणेश उत्सवानिमित्तानं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मी सध्या खेतवाडीतील तिसऱ्या क्रॉस लेन परिसरामध्ये आहे। या ठिकाणी खेतवाडीचा सुखकर्ता या बाप्पाची मूर्ती यावर्षी अनेक अडथळ्यांना मात देणाऱ्या बाप्पाची मूर्ती ही विनायकी स्वरूपामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळते। आपण पाहिलं तर आकर्षक आणि सुंदर अशी बाप्पाची विनायकी स्वरूपातील एक मूर्ती सध्या पाहायला मिळते। ही मूर्ती सुनील वराडकर यांनी बनवलेली आहे। दरवर्षी खेतवाडीचा सुखकर्ता या गणेश उत्सव मंडळाकडून विविध मूर्त्या या वेगवेगळ्या स्वरूपात साकारल्या जातात। त्यामुळे यावर्षी बाप्पाची ही आकर्षक विनायकी स्वरूपाची मूर्ती ही सध्या पाहायला मिळते। बाप्पाची विनायकी जी रूप आहे त्याच्या अनेक दंतकथा वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात। यामध्येच आपण पाहिलं तर विनायकी मूर्ती ही बाप्पाचं आकर्षक या ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारी ही मूर्ती आहे। यामध्ये आपण पाहिलं तर दुसरीकडे या परिसरामध्ये जो देखावा करण्यात आलेला आहे त्यामध्ये झाशीची राणी असेल, सिंधुताई सपकाळ असतील, अशा वेगवेगळ्या मान्यवरांच्या ज्या स्त्री मान सन्मान ज्यांना देशात आहे जगभरात आहे अशा अनेकांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आणि एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न हा खेतवाडीच्या सुखकर्ता मंडळाने यावर्षी केलेला आहे। ही बाप्पाची विनायकी स्वरूपातली मूर्ती ही सगळ्याच भाविकांचं या ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारी ही मूर्ती आहे। आपण पाहिलं तर आकर्षक अशी साडी देखील बाप्पाला या ठिकाणी परिधान केलेलं आहे। आणि एक विनायकी मूर्ती हे सर्वांचंच आकर्षणाचं स्थान हे खेतवाडीच्या सुखकर्ता गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीला पाहिल्यावर या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।